really interesting. Now I want to know more about second avatar. So please tell me about it. Wow. आली ना लेट, नेहमीचाच आहे तुझं. ओ सॉरी, मी काही मिस केलं का? And who are these people in fancy dress? He is Narad and what's your name? And Chitragupta. They are reciting the story of Dashavatara. That's interesting. आता पुढे काय? पुढची गोष्ट सांगा ना. एकदा देव दानवांनी समुद्र मंथन केले, तेव्हा ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी कूर्म अवतार धारण केला. Oh dude, so you can speak Marathi too? Multilingual, huh? By the way, what is this kurma? This avatar is some form of a veggie? No, kurma bhaji nahi. Now Narad Muni will tell you the story of next avatar. हो चला, तर मग ऐकूया कूर्म अवताराची कथा. दरबारात इंद्रवत देवगण विजय साजरा करत बसलेले असतात आणि नारद प्रवेश करतात. नारायण नारायण. अहो इंद्रदेवा, इतक्या गर्वाने बसलात, काय मोठे कार्य झाले? प्रणाम मुनिवर. आम्ही दैत्यांवर विजय मिळवला. आता आम्हाला कोणी हरू शकत नाही. या क्षणी दुर्वास ऋषी येतात लक्ष्मीचा हार घेऊन. इंद्रा, हा हार लक्ष्मीचा आहे, आदराने स्वीकार. अहो, आम्हाला असे हार काय कामाचे? तेव्हा इंद्रदेव हा हार ऐरावतावर घालतात. मे ऋषी दुर्वास, तुला श्राप देतो इंद्रा. माझा अपमान केला म्हणून सारे देव आणि स्वर्गलोक श्रीहीन होतील. तुझे ऐश्वर्य, तेज, सामर्थ्य सर्व हरवेल. ना तुम्हाला सुख लाभेल, ना समृद्धी, ना वैभव, ना शक्ती. सर्व देव दुर्बल होतील. इंद्रदेव व देवगण हताश झाले व ब्रह्मदेवांकडे गेले. हतबल देवांना पाहून ब्रह्मदेव म्हणाले, या समस्येचे निराकरण या विश्वाचे पालनहार, पोषण करता अनादि अनंत भगवान श्री विष्णूच करू शकतात. हतबल देवांना पाहून श्री विष्णूंनी समुद्र मंथनाचा उपदेश केला. तुमच्या अहंकाराचे हे फळ आहे. तुम्हाला अमृतच तारू शकेल, म्हणूनच आपण समुद्र मंथन करावे. हो, आणि त्याकरिता मंदार पर्वताचा मथनदंड म्हणजेच रवी करावा व वासुकीचा दोर म्हणून वापर करावा. त्याकरता असुरांना मदतीला घ्यावे. इंद्रदेव असुरराज बळीकडे जाऊन अमृताचे आमिष देऊन समुद्र मंथन करण्यास उद्युक्त करतात. समुद्र मंथनं कर्तव्यं देवानां दानवैः सह अमृतं ततः प्राप्यं भविता सर्वसंपदां मंदारा जलास पाहून सर्वच झाले हैराण. आता एकच होते लक्ष्य, करायचे अमृतपान. असुरांनी धरले वासुकी मुख, अनसुरांनी पार्श्वभाग. आरंभिले सर्व शक्तीनिशी, मथण्या समुद्रास. ओम विष्णवे नमः.
आम्हीही काही कमी नाही. स्थिर अशा मंदाराच्या अस्थिर झाल्याने समुद्र मंथनात असमर्थ त्रस्त सारे म्हणतात. त्या मंत्राचा भार असह्य झाल्याने तो अस्थिर झाला आहे. त्याला स्थिर करण्यासाठी हे भगवंत सहाय्य करावे. सुरासुरांच्या मथण्याने झाला चल अचल मंदार, म्हणूनच त्या तोलण्या घेऊन आले श्री विष्णू कुर्मा अवतार. श्री विष्णू कुर्मा अवतार. नमः कुर्माय महते सुरासुर नमस्कृतं मंदाराचलम आधारम सर्वलोकहिताय च सर्वलोकहिताय च. भगवान श्री विष्णू कुर्मा अवतार धारण करतात व मंदार पर्वत पाठीवर घेतात. एकीकडून देव तर दुसरीकडून दानव आपल्या संपूर्ण शक्तीने समुद्राचे मंथन पुन्हा आरंभितात. त्यांच्या या मंथनाने 14 रत्ने समुद्रातून एक एक करून बाहेर येतात व दोघांमध्ये विभागली जातात. देवदानयोर्मध्ये जातं शिराब्धिमन्थनं चतुर्दश सुररत्नैश्च अलङ्कृता वसुन्धरा अलङ्कृता वसुन्धरा अलङ्कृता वसुन्धरा. जग उद्धारा
आपणास शिकवण मिळते संकटाच्या क्षणी धीर, श्रद्धा व परस्पर सहयोग हाच खरा आधार असतो. The Kurma Avatar's role in churning the ocean was really interesting. You know what? Just as Kurma Avatar provided stability and support during the churning, Like frontline workers during the COVID pandemic provided support to society. They worked tirelessly just like Kurma Avatar. खरेच कोटी कोटी धन्यवाद त्या फ्रंटलाईन वर्कर्सना, ज्यांनी पृथ्वी तलावर संकटात सापडलेल्या मानवांचे रक्षण केले. अगदीच नारायण नारायण.